गुड मॉर्निंग, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आजचा नवीन ब्लॉग असणार आहे आणि तो असणार आहे फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा. तर आमच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, तर त्याचाच ब्लॉग पूर्ण असणार आहे. आम्ही कसं सेलिब्रेशन करतोय तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर कसं सेलिब्रेशन होतंय, आपला कसा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे, तर तुम्ही नक्की कंटिन्यू बघा. आणि तुम्हाला जर नक्की आवडला असेल ना कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्या फीडमध्ये येतील सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर ना. त्यानंतर दिवसाची सुरुवात छान अशी गणेश मंदिराने केली होती, कारण की ज्यावेळेस आपला बड्डे असेल, सेलिब्रेशन कोणत्या प्रकारचं सेलिब्रेशन असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल किंवा लाईफमधला चांगला कोणता दिवस असेल, गोष्ट असेल, तर आपण दिवसाची सुरुवात चांगल्याच गोष्टीपासून सुरू करत असतो. तसंच आम्ही पण गणेश मंदिरात गेलो, तिकडे छान असं दर्शन घेतलं. एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण होतं. थोडं तिकडे आवारात बसलो आणि त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो, जे बारामतीमध्ये आहे. तिकडे छान असं दर्शन घेतलं. तिकडे सुद्धा थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर मी डायरेक्ट शूट केलं होतं. संध्याकाळीच आम्ही रेडी वगैरे झालो आणि जे हॉटेल बुक केलं होतं ना, तर तिकडेच आम्ही पोहोचणार होतो. आणि हा होता माझा आउटफिट, जो की मी ॲनिव्हर्सरीसाठी स्पेशली घेतला होता. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. जो आम्ही बुक केलं होतं ते होतं राजवाडा पार्क, बारामतीमध्ये आहे. तुम्हाला जर नक्की माहीत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर मी जे व्हिडिओ काढलेत ना ते मी माझ्या स्वतःच्या फोनमध्ये नाहीत काढले, त्यामुळे क्वालिटी थोडी डाऊन आहे, तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर आमचं सेलिब्रेशन वगैरे चालू झालं. आणि हा जो फोटो दिला आहे ना तो मला त्यांनी पर्सनली गिफ्ट दिला आहे आणि आमच्या लग्नातला आहे. खूप सुंदर फोटो आहे, मला तर खूप आवडत होता आणि तोच त्यांनी बनवून आणला आणि माझ्यासाठी गिफ्ट दिला. आता मी सुद्धा काही गिफ्ट दिलं आहे ना, तर तुम्हाला हा नेक्स्ट व्लॉग येणार आहे की काय गिफ्ट्स वगैरे भेटलेत, तर तुम्ही नक्की कंटिन्यू राहा माझ्या व्लॉगसाठी. नंतर फॅमिलीसोबत वगैरे फोटोशूट झालं आणि मेन पॉईंट येतो तो आमच्या फोटोशूटचा. पर्सनली आम्हा दोघांना खूप फोटोज वगैरे काढायला आवडतं, व्हिडिओज वगैरे आम्ही सारखं काढतच असतो आणि पोस्टसुद्धा करतो. इंस्टाग्रामसुद्धा आपलं चॅनल आहे, त्याला नक्की फॉलो करा, ऑफिशियल अमृता म्हणून. तर नंतर फोटोशूट वगैरे झाले. सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सगळे एका ठिकाणी आलो जेवण करण्यासाठी. तर ऑलरेडी हॉटेल बुक केलं होतं, सो म्हटलं ऑर्डरसुद्धा दिली होती व्हेज थाळीची. नंतर व्हेज थाळी वगैरे आली, सगळ्यांनी मस्त असं जेवण करायला घेतलं होतं. आता जेवणामध्ये काय मेन्यू होते तर रोटी, पापड, गुलाबजामुन, डाळ तडका आणि 2 भाज्या होत्या, एक काजूची भाजी आणि एक मिक्स व्हेज होते. खूप छान जेवण होतं तिथलं. तर तुम्हाला पण सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि त्यानंतर शेवटची वेळ आली होती ती सगळ्यांना बाय करण्याची. तर सगळ्यांना बाय वगैरे केले, सगळे जे ते आपल्या घरी गेले. तर असा होता आमचा फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा व्लॉग. तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. सो भेटूयात नेक्स्ट